तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि येत्याला वीकमध्ये आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली दिसून येऊ शकते हे आपण बघणार आहे. आपला जर व्ह्यू बघितला तर निफ्टीचा व्ह्यू आपल्याला थोडा जरासं बुलिश होता आणि आपला व्ह्यू असा पण होता की मार्केट 95% गॅप अप करून आणि 95% मार्केटनं गॅप अप ओपन केलेला आहे आणि थोडं कॉल साईडला होता व्ह्यू, पण सडनली मार्केटनं मोठी रेड कॅन्डल बनवली, डायरेक्ट मार्केटनं पुटला कन्वर्ट केलं. जेवढं जायला 3 दिवस त्यांनी घेतलं तेवढं एका दिवसात यायला त्यांनी घेतलं. म्हणजे मार्केट वाढताना हळू वाढतं आणि पडताना जास्त मोठ्या प्रमाणात पडतं. आता जर तुम्ही निफ्टीमध्ये जरी कॅन्डल बघितला तर निफ्टीची कॅन्डल ही जी आहे ती ऑलमोस्ट बघा ह्या लेवलपासून टच आऊट करून परत रिकवर करून 22,472च्या आसपास क्लोज झालेले आहे. आणि ही लेवल बघता आता मार्केटला जर बघितलं तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन दिसत आहे आणि ऑलमोस्ट याला त्यांना परत सपोर्ट घेतलेला असं दर्शवलं जातं आहे. आणि ह्या सपोर्ट बसून जर निफ्टीला आता जायचं म्हणलं तर 22,568 आणि 627 ही परत लेवल आपल्याला दिसून येऊ शकते आणि येत्याल्या दिवसात आपल्याला 22,766 हे परत पण दिसून येऊ शकतं. ऑलरेडी मार्केटनं परत सपोर्ट घेतलेला आहे. आणि जर समजा मार्केटनं जर समजा हेच लेवलला क्रॉस केली किंवा ह्या लेवलचं जर खाली क्लोजिंग केलं तर मग तुम्हाला 22,271 किंवा 22,200 ही पण लेवल आपल्याला दिसून येऊ शकते. पण ही लेवल शक्यता कमी आहे. आपण कॉल साईडचा विचार करतो आणि कॉल साईडलाच माझ्या हिशोबाने जायला पाहिजे. आज जर तुम्ही बघितला तर मार्केट डाऊन येण्याचं रिझन सहजासहजी काहीही नाही, कारण स्टॉक जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट स्टॉक्स 95% सकाळी पॉझिटिव्ह होते आणि 95%च्या हिशोबानं जर मार्केट बघायला गेलं तर कॉल साईडलाच कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं. पण स्ट्रॉंग रेजिस्टन्स असल्यामुळं मार्केट सडनली डाऊन साईडला कन्वर्ट झाला आणि ह्याचा बेनिफिट सेलर्स लोकांनी उठवलं. सेलर्स मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये सेलिंग करत गेलं, त्या सेलिंगच्या प्रेशरनं मार्केट डाऊन आलं. म्हणजे आज मार्केट पूर्ण डे बेरिश राहिलेलं आहे. ओके, आता बघा आपण जो व्ह्यू ठेवला आहे आताचा व्ह्यू जे आहे तो कॉल साईडचा आहे आणि कॉलच्या व्ह्यूनुसार मार्केट ह्या दरम्यान जर आता उद्या ओपन झालं किंवा फ्लॅट जर ओपन झालं सोमवारी तर तुम्ही ह्या ठिकाणी कॉलला बसू शकता. टार्गेट हे येणार. ह्याच्यानंतर जर तुम्ही विचार केला तर ह्या दरम्यान आपण कॉलचा विचार करायचा नाही, कारण ह्या दरम्यान त्याने फेल आउट केलं. ह्या दरम्यान परत ब्रेक केलं तर कॉलला बसा, टार्गेट ही येऊ शकते. आणि जर समजा हे फेल केलं तर मग या दरम्यान कुठला बसा, तुम्हाला टार्गेट पण इथे ह्या दरम्यान सहज येऊन जाईल आणि ह्याच्यावरती आपला कॉलला बसायचं टार्गेट आणि टार्गेट जसं मी ह्या दरम्यान मेन्शन केलं त्या दरम्यान तुम्ही वर्किंग करत चला. रोजच्या रोज आपलं प्रिडिक्शन येतेच, त्याच्या हिशोबाने आणि वर्किंग करत चला. हे जे प्रिडिक्शन आहे फक्त सोमवारसाठी आहे. ओके, सोमवारीच फक्त ह्या लेवलला आपण वर्किंग करू शकतो. समजा याच ठिकाणी फ्लॅट ओपन डाऊन साईडला होत असेल तर हा स्टॉप लॉस कंटिन्यू धरून पुटला बसू शकता. पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट या दरम्यान येणार आहे. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कुठल्या साईडला चांगली रॅली दिसून येऊ शकते आणि बँक निफ्टी आज कशा पद्धतीनं थांबलेला आहे. आता जर तुम्ही बँक निफ्टी बघितला तर 50,000 लेवलला फक्त टच करून ऑलमोस्ट खाल्लेला आलेला आहे. म्हणजे 50,000 म्हणजे 49,959 हा त्याचा आहे. फक्त ऑलमोस्ट 40 पॉईंट त्याने ठेवलेला नाही. तर 50,000 टच केला असता बँक निफ्टी आणि 50,000 जर टच केला असता तर निफ्टीमध्ये लईच मोठ्या प्रमाणात रॅली झाली असते आणि बऱ्याच जणांना ही कल्पना होती. त्यामुळं बँक निफ्टीला 50,000 ही लेवल क्रॉस करू दिलेली नाही आहे. आता जर बँक निफ्टी जर बघितला, आता बँक निफ्टीच्या व्ह्यूनुसार जर बघितला तर बँक निफ्टीने बघा जो ह्याचा लो आहे 29 एप्रिलचा अजून ब्रेकआउट दिलेला नाही. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये हवं तसं सेलर्स नाहीत. ह्या दरम्यान परत सपोर्ट घेऊन ऑलमोस्ट त्यानं परत रिकव्हरी दाखवलेलं आहे. आता जर सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हणला तर 49,055, कारण मार्केट हा जसा रेजिस्टन्स झोन होता एकतर ह्या झोनपासून डाऊनच यायला पाहिजे, नंतर ह्या झोनला जर क्रॉस केलं तर परत 50,000 लेवल दिसण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे येत्याला लेवलला 50,000 दिसून येऊ शकतात. आणि जर बँक निफ्टी जर 50,000 लेवल ही दिसली तर निफ्टीला 23,000 लेवल दिसायला विदिन एक दिवसही लागणार नाही. सलग गॅपअप ओपन करून आपल्याला 23,000 ही लेवल पण सहज दाखवू शकते. पण गॅपअप जरी होत असेल तर तुम्ही पोझिशन होल्ड ठेवायचं नाही. ॲज ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जास्त रिस्क घ्यायचं नाही. रोज पोझिशन घ्या, त्या दिवशी प्रॉफिट असू द्या अथवा लॉस असू द्या त्या दिवशी ती पोझिशन क्लोजिंग करत चला. तर येत्याला हा जो व्ह्यू आहे किंवा येत्याला जो वीक आहे ह्यामध्ये आपण कॉल साईडलाच ॲक्टिव्ह राहणार आहेत आणि जास्तीत जास्त आपण कॉल साईडचाच विचार करणार आहे. टाईम फ्रेम जर 5 मिनिटाच्या हिशोबाने जर बघायला गेला 15 मिनिटाच्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेला तर टाईम फ्रेम 15नुसार बघा प्रॉपर 48,655ला सपोर्ट घेतला आहे. ह्या दरम्यान पुटला परत आपण एंट्री घेऊ शकतो, कारण 49,055 ही आजपर्यंत म्हणजे मागच्या ह्याचा हाय होता आणि या दरम्यान सेलर्स ॲक्टिव्ह होऊन मार्केटला डाऊन आणलेलं. परत इथे सेलर्स ॲक्टिव्ह होऊन परत डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर 49,055 जो क्रॉस केला मग तुम्हाला ऑलमोस्ट 49,364 आणि 49,700 ऑलमोस्ट लेवल दिसून येऊ शकते. फक्त त्याला बघा आपला स्टॉप लॉस आता जो पुट साईडचा 49,159 49,159 ही जी लेवल आहे ह्या लेवलला त्यांना फक्त स्टॉप लॉस हिट करायला पाहिजे. आणि ज्या वेळा त्यांना स्टॉप लॉस हिट करणार म्हणजे त्या दरम्यान इथं जाणार
त्या दरम्यान रिटेस्ट करायची वाट बघायची आणि त्या दरम्यान आपण कॉलला बसणार. पुढचा फर्स्ट आपण स्टॉप लॉस हिट करू द्यायचा आणि त्यानंतर आपण कॉलला इथं बसणार आहोत. पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेटसाठी वेट करत राहणार आहोत. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या इंस्टाच्या पेजला पण जॉईन करा. इथून पुढं बरेच आपण नवीन नवीन स्टॉकचं माहिती किंवा बऱ्याच अशा गोष्टी आपण इंस्टाग्रामवर टाकणार आहोत. ओके, जॉईनिंग करण्यासाठी लिंक बायोमध्ये जॉईन करून घ्या. थँक्यू.